नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आपण जो काही शिवण क्लास चालू केलेला आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण आतापर्यंत शिकलेल्या आहेत, जसे की 4 टक्स ब्लाउज, कटोरी ब्लाउज, डबल कटोरी ब्लाउज, त्या पद्धतीने सोबत कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे, ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। तर सध्या आपला प्रिन्सेस ब्लाउज चालू आहे। या अगोदरच्या भागामध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउजचं पेपर कटिंग बघितलेलं आहे। तर त्यामध्ये आपण 28 साइजचं ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे त्या गोष्टी बघितलेल्या आहेत। तर आजच्या भागामध्ये सुद्धा आपण ब्लाउज कटिंग करणार आहोत, प्रिन्सेस ब्लाउजच आपण कटिंग करणार आहोत। तर ते अगोदरचं जे माप होतं ते छोटं माप होतं 28 साइजचं, तर आजच्या भागामध्ये आपण 40 साइजचं ब्लाउज कटिंग करणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। तर इथे या ब्लाउजला जे काही माप लागणार आहेत ते माप जे आहेत ते मी इथे स्क्रीनवरती दिलेले आहेत। तर चला आता आपण कटिंग करायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इथे हा एक पेपर घेतलेला आहे, डबल फोल्डिंगचा पेपर आहे, त्यामध्ये बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे। तर आता सगळ्यात अगोदर जी काही आपली ब्लाउजची पूर्ण उंची आहे तर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं असतं। तर जेव्हा आपण 4 टक्स ब्लाउज शिवतो किंवा कटोरी ब्लाउज शिवतो त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं असतं, पण जेव्हा आपण प्रिन्सेस ब्लाउज शिवतो तर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं असतं। तर इथे तुम्ही 1.5 इंच ऐवजी जर नवीन शिकत असाल तर 2 इंच सुद्धा ॲड करू शकता। तर इथे ब्लाउजची जी काही पूर्ण उंची आहे ती आहे 15 इंच। तर त्यासाठी मी इथे 15 इंच प्लस 1.5 इंच 16.5 इंचावरती मार्किंग करून घेतेय। तर इथे मी सेंटर पासून 16.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। पुन्हा एकदा मी 16.5 इंचावरती टेप ठेवून पुन्हा एकदा अजून एक मार्किंग करून घेतेय 16.5 इंचावरती। तर मी इथे पूर्ण उंची प्लस 1.5 इंच मार्किंग केलेलं आहे। तर ही जी आहे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून इथे सरळ रेषा सगळ्यात अगोदर मारून घ्यायची आहे। तर हे जे माप आहे तुम्ही छोटं माप असेल किंवा मोठं माप असेल दोन्ही मापांसाठी तुम्हाला हे जे माप आहे पूर्ण उंची प्लस 1.5 किंवा 2 इंच हे सगळ्या ब्लाउज साठी सेम राहणार आहे। तर शोल्डरचं माप किती टाकायचं आहे तर शोल्डरचं माप हे नेहमी आपल्या बॅक साईडच्या गळ्यावर अवलंबून असतं। तर बॅक साईडचा जो काही गळा आहे आपला जर कमी असेल तर इथे तुम्हाला गळा रुंदी जास्त घ्यायची आहे। जर बॅक साईडचा गळा जास्त डीप आहे तर गळा रुंदी कमी असेल, आणि जर नॉर्मल गळा असेल तर आपली गळा रुंदी जी आहे ती सुद्धा इथे नॉर्मल असणार आहे। तर इथे बॅक साईडचा जो काही गळा आहे तो आहे 9 इंच। तर 9 इंच म्हणजे 8 इंचापेक्षा इथे जास्त आहे। तर गळा रुंदी जी आहे ती इथे आपण 2.5 इंच ठेवणार आहोत। छोटं माप असेल तर इथे आपण 2.25 इंच ठेवतो, कारण त्यामध्ये 28 साइज साठी आपण या अगोदर बघितलं। तर 28 साइज साठी जे काही खांद्याचं माप आहे म्हणजे शोल्डरचं माप आहे 11, 11.5 किंवा 12 इंच असतं। तर इथे हे जे माप आहे 40 इंचाचं आहे, त्यामुळे शोल्डरचं जे काही माप आहे तुमचं 15, 15.5, 16 किंवा 16.5 इंच सुद्धा भरू शकतं। तर त्यासाठी मी इथे गळा रुंदी जी आहे तर 2.5 इंचावरती टाकलेली आहे। त्यानंतर शोल्डरची जी काही पट्टी आहे ती आहे इथे 2.5 इंच, त्यामध्ये आपण टाकलेला आहे अर्धा इंच, तर तो झाला 3 इंच। तर इथे शोल्डरची जी काही पट्टी आहे तुम्ही पाहू शकता 5.5 इंचाची इथे तयार झालेली आहे। तर गळा जो आहे त्यानुसार आपलं हे शोल्डरचं माप इथे आपल्याला टाकायचं आहे। यानंतर आता जेवढा आपलं इथे शोल्डरचं माप तयार झालेलं आहे तेवढंच आपण पुन्हा एकदा इथे खाली टाकायचंय 5.5 इंचावरती। आता हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे। आता ही जी रेषा आपली इथे येते त्या रेषेवरती आपलं मुंड्याचं माप टाकायचंय। तर मुंड्याचं तर इथे 40 छातीसाठी आपल्या मुंड्याचं जे काही माप आहे मी इथे 6.5 इंच टाकतीये। तर 6.5 इंच हे जे माप आहे मी इथे ब्लाउज वरून घेतलेलं आहे। जर आपल्या चार्ट नुसार घेतलं तर इथे तुमचं जे काही मुंड्याचं माप आहे इथे 6 इंच येईल, पण जर कस्टमरने ब्लाउज जो आहे तो मापासाठी दिलेला असेल तर तुम्ही त्या मापावरूनच मुंड्याचं माप हे घ्यायचं आहे, कारण प्रत्येकाचं कम्फर्टनुसारच त्यांनी ते ब्लाउज आपल्याला मापाला दिलेलं असतं। तर इथे मी 6.5 इंचावरती परत एकदा मार्किंग करून घेतलं आणि इथे आपल्याला सरळ रेषा जी आहे मारून घ्यायची आहे। आता आपलं मुंड्याचं जे काही माप आहे ते बरोबर आहे की चूक आहे हे आपण कशा पद्धतीने पाहायचं आहे ते मी इथे तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर इथे आपण हे छातीसाठी लाईन मारून घेतलेली आहे। या लाईन वरती आता आपल्याला छातीचं माप टाकायचे। तर इथे छातीचं जे काही माप आहे ते आहे 40 इंच। तर 40चा चौथा भाग झाला इथे 10 इंच। तर मी इथे 10 इंचावरती मार्किंग केलं।
त्यानंतर आपल्याला पुढे टाकायचं आहे शिलाई मार्जिन. तर शिलाई मार्जिन जे आहे तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच इथे टाकू शकता. इथे 2 इंच शिलाई मार्जिन सोडतीये. तर हे शिलाई मार्जिन जे आहे जर कस्टमरने तुम्हाला जास्त ठेवायला सांगितलं असेल तुम्ही 2 इंच टाकू शकता किंवा 1.5 किंवा 1.25 इंच हे नॉर्मल आहे. तर आता इथे आपण हे छातीचं माप टाकून घेतलेलं आहे. कमरेचं जे काही माप आहे आपण नंतर टाकूयात, कारण सारखे सारखे इथे पॉईंट टाकण्यापेक्षा आपण जो काही पॉईंट आहे तो इथे डायरेक्ट टाकूयात. यानंतर आता आपण इथे फ्रंटच्या गळ्याचं माप टाकतोय. तर फ्रंटचा जो गळा आहे तो आहे इथे 7 इंच. तर 7 मध्ये आपला अर्धा इंच ऍड करून 7.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. पुन्हा एकदा मी इथे 7 इंचावरती मार्किंग केलं. हे माप आहे हे मोठ्या साईजचं माप आहे, त्यामुळे इथे आपण 2.5 इंच घेतलेला आहे. तर इथे खालच्या बाजूला मी 2.25 इंचावरती मार्किंग करतेय आणि इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर गळा जो आहे पुढचा डीप आहे, त्यामुळे मी खालच्या साईडचं जे काही माप इथे घेतलेलं आहे ते सुद्धा 1.25 इंचाने इथे वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याचा जो काही शेप आपल्याला इथे द्यायचा आहे तर त्यासाठी ते आपण फ्रेंच कर्वचा वापर करू शकतो किंवा डायरेक्ट इथे आपण गळ्याचा आकार सुद्धा देऊन घेऊ शकतो. तर इथे फ्रेंच कर्वचा वापर करताना इथे आपल्याला अशा पद्धतीने डीप जर पाहिजे असेल तर फ्रेंच कर्व तुम्ही एकदम कोपऱ्यावर इथे ठेवू शकता किंवा मग हे दोन्ही जे पॉइंट आहे ते फ्रेंच कर्वला इथे मॅचिंग करून तुम्ही नॉर्मल शेप इथे काढू शकता. तर इथे तुम्हाला दोन्ही प्रकारे मी गळा जो आहे काढून दाखवते आहे. तर ज्यांचा खूपच छोटा गळा असतो तर त्यांच्यासाठी हा शेप इथे नॉर्मल शेप तयार होतो. तर याच्यासाठी आपण 2.5चा चौकोन इथे काढला की बरोबर ही रेषा या रेषेला इथे जोडून जाते. त्यानंतर जर थोडासा डीप हवा असेल तर इथे तुम्ही फक्त आणखी थोडं घ्यायचं आहे, म्हणजे या पॉइंट पासून तुम्ही 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे नॉर्मल गळा तुम्ही इथे काढू शकता. इथे तुम्ही पाहू शकता हा इथे गोल गळा तयार झालेला आहे. त्यानंतर ज्यांना एकदमच डीप हवा आहे म्हणजे एकदम पसरट हवा असतो तर त्यांच्यासाठी इथे आपण 1.25 इंचावरती किंवा अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि हा जो काही पॉइंट आहे आपला फ्रेंच कर्वचा गोल, तर याच्या आतमध्ये हा जो गोल आहे त्या गोलच्या साहाय्याने तुम्ही आतला शेप इथे काढू शकता. यामध्ये तुमचा डीप नेक जो आहे फ्रंट साईडचा इथे तयार होतो. इथे तुम्ही पाहू शकता हा जो काही आहे आपली ही लाईन इथे आपल्याला जोडून घ्यायची या लाईनला आणि इथे हा आपला गोल आकार इथे काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा डीप नेक तुम्ही इथे काढू शकता. फ्रंट साईडचा हा जो काही आपला गळा आहे तयार झालेला आहे. आता आपण इथे मुंड्याचं माप टाकतोय. तर मुंड्याच्या मापासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर इथे क्रॉस लाईन इथे मारून घ्यायची आहे. ते आपल्याला 1.25 इंच आणि 1.5 इंच असं मार्किंग करायचंय. तर मी ते सगळ्यात अगोदर 1.25 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर पुन्हा एकदा अर्धा इंच पुढं मार्किंग केलं. सगळ्यात अगोदर आपण इथे 1.25 इंचावरती मार्किंग केले. त्यानंतर पुढे आपण अर्धा इंच म्हणजे 1.25 इंचावरती टोटल मार्किंग इथे करून घेतलेलं आहे. आता ही जी काही रेषा आहे आपली तर इथे आतमध्ये वाढवून घ्यायची आहे 1.5 इंच भर आणि इथे आपल्याला ही सरळ रेषा मारून घ्यायची आहे, जेणेकरून इथे आपल्याला फ्रंट साईडचा जो काही शेप आहे मुंड्याचा तो इथे देता येईल. तर इथे मी अशा प्रकारे ही रेषा मारून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार देताना तुम्ही इथे फ्रेंच कर्वचा वापर करू शकता किंवा तुम्हाला जर डायरेक्ट आकार देता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा आकार इथे देऊन घेऊ शकता. अशा प्रकारे फ्रेंच कर्व ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बॅक साईडचा जो काही मुंडा आहे तर ही जी काही दुसरी रेषा आहे आपली बाहेरच्या साईडची त्याच्यावरती आपल्याला जोडायचं आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता हे फ्रेंच कर्व आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे की ही जी बाहेरची लाईन आहे ती लाईन, त्यानंतर हा जो पॉईंट आपण घेतलेला आहे बाहेरच्या साईडचा बॅक साईडसाठी तो पॉईंट, आणि त्यानंतर ही जी काही आपण छातीसाठी रेषा काढलेली आहे ती छातीसाठीची लाईन, अशा पद्धतीने हे तीनही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आणि त्यानंतर हा गोल आपल्याला काढून घ्यायचा आहे. किंवा मग तुम्हाला जर फ्रेंच कर्व तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा आकार काढून घेऊ शकता. थोडासा जर प्रॅक्टिस केली तर हा जो काही आकार आहे ते तुम्हाला परफेक्ट काढता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा आपण फ्रेंच कर्वने न काढता आपण हाताच्या साहाय्याने हा आकार इथे काढून घेतलेला आहे. आता आपण जो काही मेन भाग आहे आपला तो पाहणार आहोत. ब्लाउज आपला प्रिन्सेस आहे, प्रिन्सेसचा टक्स पाहूयात.
तर प्रिन्सेसचा टक्स टाकण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे जे काही आपलं छातीचं माप आहे त्या छातीच्या मापाचा आपल्याला इथे 10वा भाग काढायचा आहे. तर छातीचं जे काही माप आहे ते आहे इथे 40 इंच. तर जे काही छातीचं माप आपलं असेल तर ते 2 अंकी असतं. 2 अंकांमध्ये आपल्याला मध्यभागी इथे पॉईंट द्यायचा आहे. आपल्या छातीचा 10वा भाग तो इझिली इथे मिळून जातो. तर छाती 4 इंच, त्यामध्ये आपल्या इथे अर्धा इंच ऍड करायचे. तर 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आणि जर तुम्हाला पेपर कटिंग केल्यानंतर जर ब्लाउज कटिंग करताना कपड्यावरती वाढवायची सवय असेल तर इथे तुम्ही फक्त 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडने इथे कपडा वाढवून घ्यायचा आहे. तर इथे आता जी कटिंग करतोय आपण तर कपडा डायरेक्ट इथे वाढवून आपण कटिंग करतोय, जेणेकरून पुन्हा एकदा तुम्हाला कपड्यावरती पेपर कटिंग जे आहे ते ठेवून पुन्हा एकदा कपडा वाढवण्याची जरी तुमच्या लक्षात राहिलं नाही तरी तुमचा ब्लाउज जो आहे तो इथे कुठेच चुकणार नाही. प्लस अर्धा इंच 4.5 इंच घेतलंय. पुन्हा एकदा मी थोडंसं वरती घेऊन 4.5 इंचावरती मार्किंग करतेय. तर इथे मी 4.5 इंचावरती पुन्हा एकदा मार्किंग करून घेतलं. आता यानंतर आपल्याला वरतून ॲपेक्स पॉईंट घ्यायचा आहे, म्हणजे शोल्डर पासून आपलं छातीपर्यंतचं माप किती आहे. तर ते आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे. तर छातीचा आपला 4था भाग घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचे. तर छातीचा 4था भाग आहे आपला 10 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच ऍड केला 11 इंच झालं आणि त्यामध्ये शोल्डरसाठी आपला अर्धा इंच लागतं. तर 11.5 इंच आपले इथे ॲपेक्स पॉईंट आहे. तर मी इथे 11.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे जे काही आपण 4.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे या ॲपेक्स पॉइंट पर्यंत. तर इथे आपले छातीचं टोक जे आहे ते या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे इथून आपण या खालच्या साईडला प्रिन्सेसचा जो काही टक्स आहे तो इथे तयार करणार आहोत. यानंतर आता जो काही प्रिन्सेसचा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे त्या आकारासाठी आपल्याला जे काही आपलं छातीचं माप आहे ते जे माप आहे तुमचं 36 इंचापेक्षा कमी असेल तर तुम्ही या वरच्या टोकापासून म्हणजे शोल्डरच्या भागापासून 5.5 इंच तुम्ही खाली घेऊ शकता. आणि 36च्या पुढे जर माप असेल तर तुम्ही 6 किंवा 6.5 इंच माप इथून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे जे काही माप आहे ते आपल्या फ्रंट साईडच्या मुंड्याच्या आकारावर घ्यायचं आहे. तर मग 6.5 इंचावरती आपलं हे माप घ्यायचंय. जर तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन असेल तर ही जी काही आपण तिरकी लाईन इथे मारतो या तिरक्या लाईन वरती सुद्धा तुम्ही हा जो काही प्रिन्सेसचा आकार आहे अशा पद्धतीने जोडून घेऊ शकता. पण बरेचदा काय होतं, हा जो आकार आहे तर या लाईनला जर आपण जोडला तर तो एकदमच इथे सरळ म्हणजे उभा तयार होतो. त्यामुळे आपण हे जे अशा पद्धतीने माप इथे टाकलं तर आपला जो काही प्रिन्सेसचा आकार आहे तो बरोबर इथे गोल तयार होणार आहे. तर इथे आपण वरच्या साईडने 6.5 इंचावरती मार्किंग टाकून घेतोय. तर इथे हे आहे 6.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्यानंतर हा प्रिन्सेसचा आकार जो आहे आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हा प्रिन्सेसचा आकार तुम्ही हाताने सुद्धा इथे देऊ शकता किंवा हा सुद्धा आकार देण्यासाठी तुम्ही फ्रेंच कर्वचा इथे वापर करू शकता. तर फ्रेंच कर्व वापर करताना तुम्ही इथे पाहू शकता हा जो काही टोक आहे आपल्याला तर इथे हा ॲपेक्स पॉईंट आहे आपला आणि हा 6.5 इंचाचा पॉईंट जो मी घेतलेला आहे तो पॉईंट इथे दोन्ही पॉईंट तुम्ही जोडून घेतलेत आणि त्यानंतर हा पॉईंट जो आहे तुम्ही अशा पद्धतीने जोडून घेऊ शकता. ओके, इथे तुम्ही पाहू शकता हा प्रिन्सेसचा आकार आपला तयार झालेला आहे. आता आपला प्रिन्सेसचा टक्स इथे तयार करायचा आहे. तर प्रिन्सेसचा टक्स तयार करण्यासाठी ही जी लाईन आहे आपण इथे सरळ मारलेली आहे. तर यानंतर आपला प्रिन्सेसचा टक्स किती घ्यायचा आहे ते या लाईन पासून पुढे आपल्याला तो टक्स टाकायचा आहे. हा जो टक्स आहे किती ठेवायचा आहे ते आपल्या छातीच्या आणि कमरेच्या मापावर अवलंबून असतं. तर तुमची छाती किती आहे आणि कमरेचं माप किती आहे या दोन्ही गोष्टी इथे विचारात घेऊन आपला टक्स इथे ठरवायचा आहे. तर छातीचं जे काही माप आहे ते आहे इथे 40 इंच आणि त्यानंतर इथे मायनस करायचं आहे. कमरेचं माप तुमचं किती आहे तर ते आहे इथे 8.25 इंच. तर समजा आपण इथे 9 घेतलं तर ते आहे समजा 36 इंच. तर इथे आपलं अंतर जे आहे इथे 4 ते 5 इंचाचं इथे तयार होतं. तर त्यासाठी आपण हा जो काही टक्स आहे इथे 2 ते 2.5 इंचाचा इथे टाकू शकतो. छातीच्या आणि कमरेच्या मापामध्ये जास्त अंतर नाहीये त्यामुळे मी इथे 2.5 इंचाचा टक्स घेतेय.
तर मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. यानंतर आता इथे आपण जेवढं इथे माप आपण घेतलेलं आहे 2.5 इंच, त्यातून आपला अर्धा इंच इथे मायनस करायचे. 2 इंचावरती मार्किंग करून घेतलंय. आता हे सरळ मार्किंग आपलं इथे जोडून घ्यायचं आहे 2 इंचावरती. यानंतर आता आपलं प्रिन्सेसचा शेप इथे देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेसचा शेप देण्यासाठी तुम्ही इथे फ्रेंच कर्व वापरू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही जर गोल आकार इथे देऊ शकता तर अशा पद्धतीने गोल आकार देऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता प्रिन्सेसचा आकार इथे तयार झालेला आहे. आणि जो काही छातीचा भाग आहे इथे तुम्ही पाहू शकता, इथे छातीच्या आकारानुसार इथे टक्स तयार झालेला आहे. पण जर फ्रेंच कर्व वापरायचा असेल तुम्ही अशा पद्धतीने इथे वापरू शकता. त्यामध्ये हा पॉइंट आणि हा पॉइंट जो आहे दोन्ही एकमेकांना जोडले जातील अशा पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवायचा आहे. आणि हा फ्रेंच कर्वचा आकार इथे आपल्याला देऊन घेता येतो. ओके, तर इथे हा प्रिन्सेसचा शेप मी काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता आपल्या इथे कमरेचं माप टाकायचं राहिलेलं आहे, ते कमरेचं माप आपण टाकून घेऊयात. कमरेचं जे काही माप आहे ते आहे इथे 35 इंच. त्याचा चौथा भाग झाला इथे 8.25 इंच. तर ते 8.25 इंच कसं टाकायचं आहे, तर यासाठी आपल्या इथे छातीचा जे आहे तो आहे इथे 4 इंच. त्यामध्ये हा अर्धा इंच इथे आपला ऍड करायचा नाहीये, कारण हे आपण शिलाई मार्जिन सहित आपण कटिंग करतोय. तर इथे हा जो पॉइंट आहे अर्धा इंच मी मार्किंग करून घेतलं आणि अर्धा इंच इथे मी सोडून दिलाय. घेतलंय मी इथे 4 इंच. 4 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला मी टेप उलटा ठेवते म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर इथे मी हा 4 इंचावरती टेप ठेवलेला आहे. 4 इंचाच्या पुढे आपला 8.25 इंचापर्यंत येईल अशा पद्धतीने हे टेप आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर इथे मी 4 इंच या पॉइंट वरती ठेवलाय. आता या 4 इंचापासून 8.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. हा झाला आपला प्रिन्सेस साठीचा टक्स. ओके, तर हे आपलं कमरेचं माप झालेलं आहे. इथे आपला हा प्रिन्सेसचा टक्स आपण सोडून दिलेला आहे. यामध्ये आपला आता कटिंग करताना कोणत्याही प्रकारचं मार्जिन ठेवायचं नाहीये. तर इथे 8.25 इंचावरती मी कमरेचं माप घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जे काही शिलाई मार्जिन इथे छातीच्या भागामध्ये घेतलेलं आहे तेवढं शिलाई मार्जिन तुम्हाला इथे ठेवायचं आहे. तर मी 2 इंच ठेवलंय. खाली पुन्हा एकदा मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता या दोन्ही लाईन आपल्या इथे जोडून घ्यायच्या आहेत की आपल्या इथे प्रिन्सेसचा जो काही फ्रंट साईडचा शेप आहे आणि फ्रंट साईडचा आपला भाग इथे तयार होतो. तर इथे मी फिटिंगच्या ज्या काही 2 लाईनी आहेत त्या इथे जोडून घेतेय. यानंतर हा जो काही आपला भाग आहे फ्रंट साईडचा, तर याच्या उंचीमध्ये आपण 1.5 इंच इथे ऍड केलेला आहे. तर हे 1.5 इंच आपल्याला नको असतं. तर इथे आपल्याला ब्लाऊजच्या उंचीमध्ये फक्त आणि फक्त 1 इंचच इथे आवश्यकता असते, कारण त्यामध्ये अर्धा इंच आपलं खालच्या बाजूने पट्टीमध्ये जॉईंट करण्यासाठी जाणार असतं आणि अर्धा इंच जे आहे ते शोल्डरमध्ये जॉईंट करण्यासाठी जाणार असतं. तर पण इथे आपला प्रिन्सेसचा जो काही भाग आहे, आपण प्रिन्सेसचा शेप दिल्यानंतर ब्लाऊज जो आहे तो पुढच्या बाजूला म्हणजेच हुक लूकच्या पट्टीच्या बाजूला ब्लाऊज जो आहे तो वरती जातो आणि छातीचा हा जो काही आपण तयार करतो प्रिन्सेसचा आकार, तर तिथे सुद्धा ब्लाऊज जो आहे तो वरती उचलल्यासारखा होत असतो. कारण इथे खालच्या बाजूला जो काही आपल्या फोरटक्सला आणि कटोरी ब्लाऊजला जो काही बेल्ट असतो तर तो बेल्ट इथे येत नाही. त्यामुळे हा ब्लाऊज इथे उचकल्यासारखा होतो. त्याच्यासाठी आपण ब्लाऊजच्या पूर्ण उंचीमध्ये इथे 1.5 इंच ते 2 इंच ऍड केलेलं असतं. पण आता हा जो काही आकार आहे आपण काढून घेतलेला आहे. आता आपला जे आपलं परफेक्ट माप आहे ते इथे आपल्याला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला ते कशा पद्धतीने करायचंय, तर इथे तुम्ही अर्धा इंच वरती मार्किंग करून घ्यायचंय. त्यानंतर हा जो काही शेप आहे आपण अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलेला, जास्त झालंय, अर्धा इंचावरती मार्किंग केलं. हे मार्किंग इथे आपल्याला टक्सला जोडून घ्यायचंय. तर आता हे मार्किंग जे आहे तुम्ही इथे कट न करता असंच राहून देऊ शकता. इथे तुम्ही हा टक्स मारून हा अर्धा इंच ऍडजस्ट करून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर इथे टक्स नको हवा असेल तर तुम्ही हे मार्किंग इथे करून हा अर्धा इंच इथे कट करून काढून टाकू शकता. ओके, त्यानंतर आता ही जी काही सरळ रेषा आहे या ॲपेक्स पॉइंट पर्यंत ती आपल्याला इथे मोजून घ्यायची आहे. तर ही आहे इथे टोटल 5 इंच. तर हे 5 इंच आपल्याला या गोल आकारावरती मोजून घ्यायचंय.
तर व्यवस्थित मोजायचंय. जिथे आपलं 5 इंच येते तिथे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय. तर इथे मी 5 इंच आपलं इथे येते, इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता ही जी मार्किंगची लाईन आहे ते आपल्याला इथे सरळ जोडून घ्यायची आहे. आता ही मार्किंगची लाईन जोडण्यासाठी आपल्याला इथे ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस 1 इंच असं माप टाकायचंय. ते आहे इथे 16 इंच. आणि या फिटिंगच्या लाईन वरती सुद्धा मी इथे 16 इंचावरती मार्किंग करून घेतलं. ही जी काही फिटिंगची लाईन आहे ती आपण इथे जोडून घेऊयात, कारण बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा दोन्ही पार्ट इथे आपले सेम आले पाहिजे, यासाठी आपण ही लाईन मारून घेतलेली आहे. त्यानंतर हा जो काही आपला भाग आहे तो आपल्याला या लाईनला इथे जोडून घ्यायचा आहे. तर बरेचदा हा जो काही भाग आहे तो इथे तिरक्या पद्धतीने सुद्धा जॉईंट होऊ शकतो, किंवा तुमची ही जी लाईन आहे ती सरळ सुद्धा इथे येऊ शकते. आता हा फ्रंट साईडचा आपला पूर्ण पार्ट तयार झालेला आहे. आपण हा पार्ट कटिंग करून घेऊयात. आता कटिंग करताना कशा पद्धतीने कटिंग करायचे तेही तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन बघायचंय. तर इथे तुम्हाला हा जो टक्स आहे तुम्हाला इथे कटिंग करायचा असेल तुम्ही कटिंग करून घेऊ शकता, नसेल कटिंग करायचा इथे या साईडला तुम्ही इथे टक्स मारून घेऊ शकता. तर आता मी इथे हा जो काही पूर्ण पार्ट आहे कट करून घेते आणि त्यानंतर आपण यातनच फ्रंट साईडचा पार्ट तयार करणार आहोत. तर मी इथे ही पूर्ण उंचीनुसार कटिंग करून घेतलेली आहे संपूर्ण लाईन. आता आपल्याला फक्त जी काही बाहेरची आउटलाईन आहे तेवढी कटिंग करून घेऊया, म्हणजे बॅक साईडचा भाग सुद्धा आपल्या याच्यातून कटिंग करून घेता येईल. तर इथे आपण फक्त ही बाहेरची जी काही आउटलाईन आहे ती इथे काढून घेतली आहे. आता याचे आपण 2 भाग तयार करून घेऊयात. तर हा आपला फ्रंटचा पार्ट जो आहे तो आपण एकदा कटिंग करून रेडी करून घेऊयात. त्यानंतर बॅक साईडचा पार्ट आपण तयार करूयात. हा आपला प्रिन्सेसचा शेप इथे कट करून घेऊया. त्यानंतर इथे फ्रंट साईडचा आपला मुंड्याचा आकार कटिंग करायचा राहिला आहे, तो सुद्धा इथे कटिंग करून घेऊया. आणि त्यानंतर आपण प्रिन्सेसचा टक्स इथे कटिंग करायचा आहे. फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार कटिंग केलाय. आता मी प्रिन्सेसचा टक्स इथे कटिंग करून झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. ओके, यानंतर ही खालची लाईन जी आहे ती आपण ते फिटिंगच्या मापानुसार कटिंग मार्किंग केली आहे, ती आपण कटिंग करून घेऊया. ही लाईन आपण कटिंग करून घेतली आहे. फ्रंट साईडचा आपला जो काही गळ्याचा आकार आहे तो आपण इथे कट करून घेऊया. फ्रंट साईडच्या गळ्याचा सुद्धा आकार इथे कट करून झालाय. आता इथे हा आकार तुम्ही पाहू शकता. फ्रंट साईडचा आपला आकार जो आहे ते तयार झालेला आहे. आता आपण इथे बॅक साईड तयार करून घेऊयात. त्या अगोदर हा जो काही भाग आहे आपला फ्रंटसाठी मी इथे दोन्ही याच्यावरती F लिहून घेतलाय. त्यानंतर ही जी काही माप आहे आपला आहे 40 इंच, तर इथे मी याच्यावरती लिहून घेतलेला आहे. जरी सुद्धा हे आपले पेपर कटिंग जे आहेत ते मिक्स झाले तरी सुद्धा आपल्याला लगेचच्या लगेच इथे ओळखू येतात. तर इथे फ्रंट साईडचा आकार मी साईडला ठेवून देते. यानंतर आता आपण बॅक साईड तयार करतोय. तर बॅक साईड तयार करण्यासाठी आपण जी काही इथे गळारुंदी आपण घेतली होती ती गळारुंदी आपण अगोदर टाकून घेऊयात. तर गळारुंदी आपण टाकली होती इथे 2.5 इंच, तर 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. त्यानंतर गळ्याची जी काही उंची आहे, बॅक साईडचा गळा आहे 9 इंच, 9 इंच प्लस अर्धा इंच 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि हा जो काही गळा आहे, बॅक साईडची छाती इथे रुंद असते, त्यामुळे मी 3 किंवा 3.5 इंचावरती तुम्ही मार्किंग करू शकता. मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हा जो काही गळा आहे तो मला गोल ठेवायचा आहे आणि ब्रॉड करायचा आहे. तर गळा इथे आपल्याला डीप न ठेवता ब्रॉड करायचा आहे. 9.5 इंचावरती चौकोन तयार करून घेतलाय. बॅक साईडच्या गळ्याचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जो काही आकार इथे द्यायचा असेल तुम्ही इथे
देऊन घेऊ शकता. बॅक साईडचा गळ्याचा आकार झालेला आहे. तर इथे पूर्ण उंची प्लस 1 इंच एवढंच आपलं बॅक साईडच्या भागासाठी लागतं. तर त्यासाठी बॅक साईडचा भाग मी इथे 16 इंचावरती मार्किंग केलेला आहे. कारण 15 इंच उंची आहे प्लस 1 इंच 16 इंचावरती मार्किंग केलं. आणि त्यानंतर हे जे काही आपलं टोक आहे पुढे ते आपण सरळ इथे जोडून घेतले. कारण जेव्हा आपण फ्रंटचा भाग इथे कटिंग केला होता तर तेव्हा आपण ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस 1 इंच असं माप टाकून आपण इथे फिटिंगची लाईन जी आहे ती इथे मारून घेतलेली आहे. आणि त्यानंतरच हा शेप आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. इथे सुद्धा आपण ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस 1 इंच एवढंच माप टाकले. तर आपला हा जो काही टेप आहे आपला सरळ या टोकापासून ठेवून घ्यायचा आहे आणि जे काही माप आहे ते आपलं इथे जोडून घ्यायचं आहे. आणि हा पार्ट आपल्याला इथे सरळ लाईन मारून कटिंग करून घ्यायचं आहे. तर ही लाईन आपण इथे जोडून घेतलेली आहे. त्यानंतर या लाईनवरती आपल्याला कमरेचं चौथा माप टाकायचं आहे. तर कमरेचा चौथा आहे ते 9.25 इंच 9.25 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर 1 इंच आपण बॅक साईडच्या टक्ससाठी टाकतो तो 1 इंचावरती मार्किंग केला. त्यानंतर जे काही आपलं शिराई मार्जिन आहे 2 इंच तर 2 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे. आता हा जो काही पॉइंट आहे तो आपल्याला इथे वरच्या साईडला जोडून घ्यायचा आहे. तर हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि जो काही एक्स्ट्राचा इथे तर जो एक्स्ट्रा पेपर इथे उरलेला आहे तो आपण इथे कट करून टाकायचा आहे. ही लाईन सुद्धा आपली इथे सरळ कटिंग करून टाकायची आहे. यानंतर गळा जर आहे तुम्हाला इथे डिझाईनचा शिवायचा असेल तर तुम्ही इथे आहे तसंच ठेवू शकता किंवा कटिंग सुद्धा करू शकता. तर इथे मला गोलच गळा शिवायचा आहे त्यासाठी मी हा जो शेप आहे इथे कटिंग करून घेते. 5 इंचावरती मार्किंग करून घेऊयात. बॅक साईडच्या टक्ससाठी 5 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर 5 इंचाच्या दोन्ही साईडला आपण अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतोय. आणि उभा जो काही टक्स आहे तो इथे 5.5 इंच किंवा 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे. तर उभा जो टक्स आहे तो मी इथे 5 इंचावरती मार्किंग करून घेतला. म्हणजे जो काही आपला इथे टक्स आहे इथे 4.5 इंचाचा उभा टक्स इथे तयार होणार आहे. ओके. तर इथे आपला बॅक साईडचा जो भाग आहे तो इथे तयार झालेला आहे. तर याच्यावरती सुद्धा आपण जे काही मापची साईज आहे ते मी इथे लिहून घेतली. बॅक साईड आपला रेडी झालाय. यानंतर आता आपण स्लीव्हची कटिंग करतोय. तर स्लीव्हसाठी आपण इथे हा पेपर घेतलेला आहे. डबल फोल्डिंगचा पेपर मी इथे घेतलाय. यामध्ये बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे. तर बंद बाजूवरती जे काही आपलं बाहीची उंची आहे त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. तर बाहीची उंची आहे ती 7 इंच तर 8 इंचावरती मी मार्किंग केलं. जर तुमची साधी स्लीव्ज असेल बिना अस्तरची तर इथे तुम्हाला 1 इंच ॲड न करता 1.25 इंच इथे ॲड करायचं आहे. तर मी इथे पुन्हा एकदा 8 इंचावरती मार्किंग करून घेते आहे. 8 इंचावर मार्किंग केलं आणि इथे सरळ लाईन इथे मारून घेतली आहे. त्यानंतर आता आपल्याला कॅप हाईट किती ठेवायची आहे. तर ब्लाऊजची जी काही बाही आहे आणि बाहीची जी उंची आहे त्याच्यानुसार आपल्याला ही कॅप हाईट ठेवायची आहे. तर बाहीची जी काही उंची आहे तर ती जर 6 इंचापेक्षा जास्त असेल तर कॅप हाईट तुमची 3 इंचापेक्षा जास्त असते. तर जी काही बाहीची उंची आहे ती आहे 6 इंच तर मी इथे 3.5 इंचावरती बाहीची कॅप हाईट टाकतीये. तर 3.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. पुन्हा एकदा 3.5 इंचावरती मार्किंग करून इथे मी लाईन मारून घेतीये. तर इथे मी सरळ लाईन मारून घेतली आहे. तर इथे ही जी काही साईज आहे तर ही मोठी साईज आहे त्यामुळे मी इथे बाहीची रुंदी जी आहे ती मोजून घेतली नाही. अंदाजेच उंची मी इथे घेतली आहे. कारण जेव्हा आपली साईज जी आहे 32-34 पेक्षा जास्त असते तर तेव्हा बाहीची जी काही रुंदी आहे इथे साईजनुसार म्हणजेच लेडीजच्या दंडानुसार इथे ही साईज इथे चेंज होत असते. त्यामुळे मी इथे रुंदी जी आहे ती अंदाजे घेतलेली आहे. जसं आपले इथे बाईचं पेपर कटिंग होईल त्यानुसार आपण हा कपडा इथे एक्स्ट्रा कमी जास्त करू शकतो. कारण बरेचदा असं होतं की आपण ही जी काही रुंदी आहे एकदम मोजून घेतली म्हणजेच छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच असं आपण घेऊ शकतो छोट्या मापांसाठी. पण जर मोठ्या मापासाठी सुद्धा आपण सेम त्या पद्धतीने घेतलं तर काही वेळा ते बरोबर येतं. पण बरेचदा बाही जी आहे ती जॉईंट करताना इथे आपलं माप चुकू शकतं. तर सगळ्यात अगोदर आता आपण इथे छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच असं टाकतोय.
तर छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच. तर 9.5 इंच आपण असं न मोजता अशा पद्धतीने मोजतोय, जे की आपले इथे शोल्डरचं माप. तर हे 9.5 इंच मी कशा पद्धतीने घेतलंय ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे 9.5 इंच आपण अशा पद्धतीने न घेता अशा पद्धतीने घेतले. तर ते कसं काढलंय आता आपण, छातीचा चौथा भाग घेतला 10 इंच, त्यामध्ये मायनस केला मी अर्धा इंच. तर इथे मला मिळालेला आहे 9.5 इंच. ओके, तर 9.5 इंच घेतलंय. आता याचं मला मध्य काढायचं आहे. तर तो झाला इथे 5.25 इंच. तर 5.25 इंचामध्ये दोन्ही साईडला मी 1.25 इंच माप इथे आपलं तयार होईल. अशा पद्धतीने हे माप आपल्याला टाकायचंय. अशा पद्धतीने हे माप मी टाकून घेतलेलं आहे. किंवा तुम्ही या पूर्ण रेषेचा मध्य काढून हा पॉइंट घेऊ शकता आणि त्यानंतर या दोन्ही रेषांचा मध्य काढून पुन्हा त्याचा मध्य काढायचा. अशा पद्धतीने सुद्धा हा पॉइंट तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर ही लाईन तुम्हाला काढण्याची अजून एक दुसरी पद्धत सांगते, की हा जो काही आपला फ्रंटचा भाग आहे, हा फ्रंटचा भाग आपल्याला मुंड्याचा भाग इथे मोजून घ्यायचा आहे. हा मुंड्याचा भाग आपल्याला शोल्डरचा अर्धा इंच इथे सोडून द्यायचा आहे. आता हा अर्धा इंच वरतून सोडून दिल्यानंतर जेवढाही आपला इथे मुंड्याचा आकार भरणार आहे, तर तो आहे इथे 6 इंचापर्यंत. साड्यानंतर 6 इंच आणि त्यात पुढे आहे आपला हा टोटल आहे. तर इथे 10 इंचापर्यंत भरतं. तर त्यामध्ये अर्धा इंच आपण या प्रिन्सेसच्या टक्ससाठी इथे वाढवलेला आहे. तर आपला 9.5 इंच पॉइंट इथे तयार होणार आहे. 9.5 इंच प्लस इथे आपला 2 इंच इथे तयार होणार आहे. ओके, तर इथे आपला हा जो आकार आहे 9.5 इंच झालेला आहे बरोबर. आणि त्यानंतर 2 इंच आपलं पुढे इथे शिलाई मार्जिन येणार आहे. तर यामध्ये आता मी 3 पद्धती हे मार्किंग काढण्याचे तुम्हाला सांगितलेले आहे. यामध्ये जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही इथे वापरू शकता. पहिली पद्धत, छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच इज इक्वल टू 9.5 इंच. त्यानंतर छातीचा चौथा भाग मायनस 9 अर्धा इंच. अशा पद्धतीने आपण हे माप घेतो. तर हे अशा पद्धतीने न घेता असं तिरकं मोजायचं, जिथे 9.5 इंच येईल तिथे ही लाईन मारून घ्यायची. त्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे आपला फ्रंटचा भाग जो आहे त्याचा मुंड्याचा आकार आपल्याला मोजून घ्यायचा आहे. ओके, आता यानंतर आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे 2 इंच पुन्हा एकदा इथे शिलाई मार्जिन आपल्याला लागणार आहे. तर इथे मी शिलाई मार्जिनसाठी पुढे जोडून घेतलेला आहे. आता इथे आपला हा शेप देऊन घ्यायचा आहे. ही जी काही आपली लाईन आहे बाहीची उंची प्लस 1 इंच, त्यावरती आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे 1 इंच, त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट. तर या पॉईंटपासून आपल्याला 5 इंच इथे खाली मार्किंग करायचे, जेणेकरून आपल्या इथे फिश आकार जो आहे इथे तयार होतो. तर हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर हा आकार काढण्यासाठी तुम्ही जी स्केल मिळते त्या स्केलचा सुद्धा इथे वापर करू शकता किंवा डायरेक्ट हाताने सुद्धा इथे काढू शकता. जर प्रॅक्टिस केली तर हा सुद्धा आकार एकदम सोपा होतो. तर अशा पद्धतीने हे आकार मी जोडून घेतलेला आहे. त्यानंतर फ्रंटचा आकार जोडताना आपल्याला याच पॉईंटपासून सुरुवात करायची आहे. पण हा जो काही आकार आहे आपल्याला वळवत इथे खाली न्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि हा पॉईंट आपल्याला या फिटिंगच्या लाईनला इथे जोडून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा जो आकार आहे इथे तयार होतो. ओके, यानंतर आता आपल्या दंडघेराचं माप टाकायचं आहे. जी काही आपली इथे खालची खुली बाजू आहे तिथे दंडघेराचं माप टाकतो. तर दंडघेर जो आहे तो आहे ते 6.25 इंच. तर 6.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर 2 इंच इथे शिलाई मार्जिन टाकतीये. सोबतच या सुद्धा लाईनवरती आपण मार्किंग करतोय 2 इंचाचं. तर इथे हा पॉइंट इथे आणि हा या साईडला, या दोन्ही फिटिंगच्या लाईन आपण इथे जोडून घेऊया. तर इथे आपलं बाहीचं सुद्धा मार्किंग तयार झालेलं आहे. हे आहे 40 छातीसाठी. तर हे सुद्धा मी कटिंग करून घेतेय. तर हा बॅक साईडचा आपण आकार कट करून घेतलाय. त्यानंतर
जी काही आपली फिटिंगची लाईन आहे ती फिटिंगची लाईन आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. यानंतर आता आपल्याला पुढच्या साईडचा जो काही मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार कट करताना आपण हा जो पार्ट आहे तो ओपन केलेला आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे हा जो काही फ्रंटच्या भागाचा आकार आहे तो इथे कटिंग करायचा आहे. तर इथे आपली स्लीव जी आहे ती इथे तयार झालेली आहे. तर हे पूर्ण पेपर कटिंग जे आहे ते मी इथे रेडी केलेलं आहे. ही आहे स्लीव्ज इथे. त्यानंतर हा जो काही आहे तो आहे फ्रंटचा भाग आणि त्यानंतर हा आहे इथे बॅक साईडचा भाग. तर आता हा जो पेपर पॅटर्न आहे तो मी इथे कपड्यावरती ठेवते आणि कटिंग करून घेते. तर चला ते पण पाहूया. तर आता इथे छातीचं जे काही माप आहे 40 इंच आहे. त्यासाठी मी इथे अस्तर जे आहे ते इथे 1 मीटर घेतलेलं आहे. इथे बंद बाजू जी आहे ती मी माझ्याकडे घेतलेली आहे. आता बंद बाजूवरतीच आपल्या इथे गळ्याचा आकार ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा आहे फ्रंटचा भाग आणि हा आहे इथे स्लीवचा भाग. इथे तुम्ही स्लीवचा पार्ट पाहू शकता. या साईडला हा स्लीवचा पार्ट इथे बसत नाही, तर त्यासाठी आपला हा जो काही स्लीवचा पार्ट आहे ज्या ठिकाणी इथे बसणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आता इथे जेव्हा पण आपण कटिंग करतो ना तर तेव्हा हा खालचा जो भाग आहे अस्तरचा बऱ्याच वेळा खालीवर असतो. तर त्यासाठी हा पार्ट आपला अर्धा इंच सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपला बॅक साईडचा भाग जो आहे तर गळ्याची जी लाईन आहे ती आपली इथे सरळ असते. तर सरळ लाईन बरोबर आपली या घडीवरती येईल अशा पद्धतीने हा पार्ट आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे जी काही आपली खालची बाजू आहे ती सुद्धा इथे सरळ येते. तर इथे तुम्ही पाहू शकता हा भाग इथे जास्त आहे, हा भाग इथे कमी आहे. तर हा भाग आपल्याला बंद बाजू ठेवली की हा पार्ट आपल्या बरोबर एकदम ॲक्युरेट मिळतो. तर सोबतच आपण हे बाकीचे पार्ट सुद्धा इथे ठेवून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता जे काही मी पेपर पॅटर्न इथे ठेवलेला आहे तर इथे कपड्यावरती मी कुठेच हा कपडा जो आहे तो वाढवत नाहीये. कारण जेव्हा आपण ही पेपर पॅटर्न कट केलेला आहे तर तेव्हाच आपण हे सगळे जे काही आपले शिलाई मार्जिन आहे ते सगळं आपण इथे तेव्हाच वाढवून घेतलेलं आहे. तर इथे अशा पद्धतीने हा पेपर पॅटर्न आपला ॲडजस्ट झालेला आहे. तर जेव्हा आपण पेपर पॅटर्न ठेवतो तेव्हा हे जी काही आपलं अस्तरची बाजू आहे ती सुद्धा बरोबर एकावरती एक आहे हे आपल्याला चेक करून घ्यायचंय आणि त्यानंतरच आपल्याला हा पार्ट इथे एकदम कडेवरती ठेवता येऊ शकतो. जर तो पार्ट खालीवर असेल तर बाही जी आहे ती आपली बाही असेल किंवा दुसरा एखादा पार्ट तुम्ही एकदम कडेवर कटिंग केला असेल तर तो आपल्या इथे कमी जास्त होऊ शकतो. तर इथे मी स्लीवचं सुद्धा मार्किंग करून घेतलंय. आता हा जो पार्ट आहे फ्रंटचा इथे तुम्ही वरती कटिंग करून घेऊ शकता जेणेकरून हा जो काही आपला प्रिन्सेसचा पॅटर्न आहे तुम्ही अशा पद्धतीने उभा सुद्धा ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने उलटा जरी ठेवला तरी सुद्धा तो व्यवस्थित इथे मावून जाईल. ओके. तर मी इथे हा जो काही फ्रंटचा समोरचा भाग आहे तो मी बंद बाजूवरतीच ठेवून घेतलाय आणि हा पार्ट आपण कटिंग करून घेऊया. तर आता इथे हा जो पार्ट आहे इथे आपल्या फ्रंट साईडला इथे हुक लावायची आहे. तर त्यासाठी आपण हा जो काही भाग आहे इथे मी सरळ लाईन इथे मारून घेतली आहे. जेवढी आपली हुक लूकची पट्टी आहे तर तिथे आपल्याला 5 इंच कपडा जो आहे इथे एक्स्ट्रा सोडून द्यायचा आहे. तर इथे मी 5 इंचावरती इथे अगोदर सरळ लाईन मारून घेतली आहे आणि त्यानंतर हा बाकीचा कपडा आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर यानंतर हा जो काही प्रिन्सेसचा आकार आहे आपण यामध्ये शिलाई मार्जिन ऑलरेडी वाढवलेला आहे. तर जेवढं आपलं मार्किंग आहे ज्या पद्धतीने आपण पेपर कटिंग केलेला आहे त्याच पद्धतीने हे कटिंग आपल्याला करून घ्यायचंय. इथे वाढवण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. आता हा प्रिन्सेसचा पॅटर्न मी घेतलाय. तर प्रिन्सेसचा पॅटर्न तुम्ही अशा पद्धतीने उभा सुद्धा ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने सेम तुम्ही उलटा जरी ठेवला तरी सुद्धा तो मावून जाईल. तर मी इथे उभा ठेवतेय जेणेकरून हा जो काही पार्ट आहे आपला एकदम इझिली निघेल. तर इथे आपण प्रिन्सेसचा शेप सुद्धा काढून घेतलाय. आता हे सगळे पॅटर्न मी इथे कट करून घेतेय. तर हा बॅक साईडचा पार्ट आपण कटिंग करून घेतलाय. आता आपण फ्रंट साईडचा पार्ट कट करतोय. तर फ्रंट साईड मध्ये इथे तुम्ही पाहू शकता आपण 5 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा सोडलेलं आहे हुक लूकच्या पट्टीसाठी.
जर तुम्ही बॅक साईडचा ब्लाऊज इथे तयार करताय, म्हणजेच हुक जे आहे बॅक साईडला असतील, तर ही पट्टी जी आहे तुम्हाला इथे बॅक साईडला ठेवायची आहे. जी मी इथे फ्रंटला ठेवली आहे, तुम्ही ती बॅक साईडला ठेवू शकता. तर इथे फ्रंट साईडचा ओपन पार्ट आपला तयार झालेला आहे. ही बाजू जी आहे आपण इथे बंद बाजूवर कटिंग केलेली आहे, ती आपण इथे कट करून घेऊया. त्यानंतर हा फ्रंटचा आपला प्रिन्सेस साईडचा पार्ट, तर हा प्रिन्सेसचा पॅटर्न सुद्धा आपला तयार झालेला आहे. आता मी स्लीव्स कटिंग करून घेते. हा जो कपडा आहे हा अस्तरचा मी कटिंग करते, तर हाच अस्तरचा पॅटर्न मी ब्लाऊजवरती ठेवून कटिंग करून घेणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओमध्ये ज्या छोट्या छोट्या सुद्धा गोष्टी होत्या त्या मी व्यवस्थित सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील किंवा काही डाऊट वाटत असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये इथे विचारू शकता. आपला कमेंट बॉक्स जो आहे तो ऑनच असतो. तुम्ही कोणत्याही ब्लाऊजच्या संदर्भात इथे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर याचा स्टिचिंगचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तर इथे हा ब्लाऊज पीस आहे. तर ब्लाऊज पीसला काठ जो आहे तो इथे एकाच बाजूने आहे, दुसऱ्या साईडने हा ब्लाऊज पीस जो आहे एकदम प्लेन आहे. त्यामुळे हे काठ जे आहे आपण इथे स्लीव्सला लावणार आहोत आणि बॅक साईड जो आहे ते आपला प्लेन येणार आहे. तर सगळ्यात अगोदर इथे मी हा जो काही ब्लाऊज आहे डबल फोल्डिंगचा इथे अंथरून घेतलेला आहे. तर व्यवस्थित संपूर्ण पार्ट जो आहे एकावर एक येईल अशा पद्धतीने आपल्याला अंथरून घ्यायचा आहे. कुठे हा ब्लाऊज पीस जो आहे तर सिल्कचा आहे, त्यामुळे कुठे तो वाकडा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण जर याला आपल्याला तिरका झाला एका साईडने तर आणि जेव्हा आपण अस्तरला इथे जॉईंट करतो ना तर तेव्हा तो एका साईडला ओढल्यासारखा होतो, त्याला झोळ पडल्यासारखा होतो. तर त्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. तर त्यासाठी हा ब्लाऊज पीस जो आहे याचे दोन्ही काठ आपल्याला व्यवस्थित इथे जुळवून घ्यायचे. आता हा काठाचा जो भाग आहे तो मी इथे स्लीव्स साठी वापरते, तर इथे मी स्लीव्स ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर समोरचा जो भाग आहे तो आहे बंद भाग, तर त्यासाठी मी इथे बंद भागावरती बॅक साईडचा पार्ट ठेवून घेतलेला आहे. हा फ्रंटचा पार्ट मी ठेवून घेतलाय आणि हा आपला फ्रंटचा ओपन पार्ट. तर तो तुम्ही असा उभा सुद्धा ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने आडवा सुद्धा इथे ठेवू शकता. आणि जो काही उरलेला पार्ट आपला आहे तो इथे आपल्याला जी काही आपली पाइपिंग आपण इथे तयार करणार आहोत किंवा जर डिझाईन तयार करायची असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्ही इथे वापरू शकता. तर हा पूर्ण ब्लाऊज पीस मी इथे कटिंग करून घेते. तर सगळ्यात अगोदर हा जो काही स्लीव्हचा भाग आहे तो मी इथे कटिंग करून घेते. तर जेव्हा आपण ब्लाऊज पीसचा कपडा अस्तर ठेवून कटिंग करतो ना तर तेव्हा तो आपल्याला नेहमी अस्तरपेक्षा पाव ते अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही अर्धा इंच कटिंग करू शकता. जर तुमचा हात बसलेला असेल तर तुम्ही पाव इंच एक्स्ट्रा इथे कट करायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण इथे अस्तर जॉईंट करतो तर उरलेला पार्ट जो आहे आपण नंतर इथे कटिंग करून टाकू शकतो. तर इथे हा जो भाग आहे व्यवस्थित मी एकदा करून घेतला आणि त्यानंतर स्लीव्स कटिंग करून घेतली आहे.